नमस्कार. जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे. आज आपण माळशिरस या ठिकाणी आहोत. आपल्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर आहेत. त्यांनी अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला होता. तर आता 21 तारखेला त्या ठिकाणचा निकाल होतोय. तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. नमस्कार नेते, आमच्या जनसत्तामध्ये तुमचं सरचे स्वागत आहे. नमस्ते नमस्ते नमस्ते. एकंदरीत काय वाटतं तुम्हाला, आता 21 तारीख 2 दिवसावर आली, कसं असणार आहे वातावरण भाजपचं तिथं आता? नाही, त्या आपण ठिकाणी तिरंगी लढत होती, राष्ट्रवादी असेल, तुतारी असेल किंवा भाजप असेल. नाही, त्या ठिकाणी आपण पाहतोय की अकलूज नगर परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनं उतरली होती. आणि अकलूजच्या इतिहासामध्ये अगर आपण अगदी प्रमोद महाजनपासून गोपीनाथ मुंडेच्या सभा त्या चौकात झाल्या होत्या, तर सगळ्या सभेचं रेकॉर्ड ब्रेक आदरणीय जयकुमार गोरे आणि रामसातपुतेंच्या सभेनं झालं. म्हणजे अकलूजमध्ये एवढ्या मोठ्या सभा म्हणजे पवारसाहेबांची सुद्धा कधी झाली नाही, एवढी मोठी सभा अकलूजमध्ये झाली. आणि खऱ्या अर्थानं त्या दिवसापासून अकलूजमध्ये परिवर्तनाच्या नंदीला सुरुवात झाली. आणि अकलूजमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जे सामान्य कार्यकर्ते होते की अकलूजची निवडणूक ही कुठल्या बाकीच्या मुद्द्यावर न लढता केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली. आणि भारतीय जनता पार्टीनं त्या ठिकाणी जे उमेदवार उभा केले होते, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुशिक्षित होता, अनुभवी होता, आणि बाकीचे जे 27 नगरसेवक किंवा 26 नगरसेवक जे उभा केले होते, ते गेले अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते, म्हणजे ज्यांनी सामान्याच्या घरापर्यंत गेलेले किंवा सामान्याची तळमळ त्यांना माहिती असे उमेदवार आपण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने निवडले होते. आणि त्या अनुषंगानं विरोधी उमेदवार हे फक्त त्यांच्या मोहितेपटलाच्या जीवावर निवडणूक लढवणारे होते. आणि आपल्याकडचे उमेदवार हे प्रत्येकाच्या सामान्य कार्यकर्त्याच्या सुखदुःखात सहमत झालेले होते. त्याच्यामुळं या वेळेला भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष अकलूज नगरपालिकेवरती निवडून येऊन भारतीय जनता पार्टीची नगरपालिकेवरती सत्ता येईल असा मला या ठिकाणी आत्मविश्वास आहे. आता विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांच्याकडून जाणीवपूर्वक किंवा काय राजकीयदृष्ट्या भारतीय जनता पार्टीनं एवढे पैसे उधळले, एवढी मतं पडतेली, असे वक्तव्य केलं जातं. या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता, काय वाटतं? भारतीय जनता पार्टीला पैसे उडवायची सध्या तरी गरज नाही. कारण काय, भारतीय जनता पार्टीनं सामान्याच्या खात्यामध्ये, माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये महिन्याला 1,500 येतात, शेतकऱ्याच्या खात्यामध्ये साधारण 2,000 महिन्याला किंवा 2 महिन्याला येतात. आणि इतर जे अनेक योजना आहेत, वयोवृद्ध योजना असेल किंवा उज्ज्वला गॅस योजना असेल, त्या माध्यमातून म्हणजे सामान्य माणसाचं काम भारतीय जनता पार्टी करते. आणि ते एकजणच करत नाहीत, त्याला पक्ष धरत नाहीत. आता परवा उत्तम जानकर साहेबांनी जे काही वक्तव्य केलं की पैसे वाटतात वगैरे, आता कसं होतं, पुढं त्यांना जो म्हणजे पुढं निकाल काय लागल ह्याचा अंदाज त्यांना आल्यामुळं की यावेळेला भारतीय जनता पार्टी सत्ता येईल, तर काहीतरी कारण शोधलं पाहिजे. आणि कारण शोधण्याच्या मागं त्यांना असं वाटतं की आता जर सत्ता आली तर आपण त्यामध्ये दोघं एकत्र येऊन अकलूजच्या नगरपालिकेत सत्ता आली तर काहीतरी कारण पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आता व्हीव्हीपॅट मशीनचं झालं, त्यांनी मोर्चा काढला, मार्करवाडीला सगळं करून बसले. परंतु आता अकलूजमध्ये सत्ता येते किंवा लोकांचं परिवर्तन या तालुक्यामध्ये सुरुवात आहे. तर त्याच्या अगोदर आपलं एक स्टेटमेंट दिल्यानंतर मी त्यावेळेस म्हटलं होतं का नाही की अकलूजमध्ये पैसे वाटले. पैसे वाटायला उमेदवाराने राजकारणामध्ये आता पैसे असेल त्यानेच उतरावं अशी एक भूमिका होती. परंतु भारतीय जनता पार्टीकडे तुम्ही जर उमेदवार बघितले तर सर्वसामान्य पैसे कोण वाटणार आहे? हे निवडणूक ही सामान्य कार्यकर्त्याची. आणि गेल्या 5 वर्षामध्ये या तालुक्याचे माजी आमदार रामसातपुते यांनी कामाच्या जीवावर, आणि सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या अलीकडच्या काळामध्ये विकास कामाचा लावलेला झपाटा याच्या जोरावरतीच आपण अकलूजची नगरपालिका जिंकू असं वाटत असल्यामुळे उत्तम जानकर साहेबांनी हे वक्तव्य केलं असं मला वाटतं. आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. त्यामध्ये आता भारतीय जनता पार्टी असेल किंवा तुमच्या मांडवे जिल्हा परिषद गटातून तुमची रणनीती कशी असणार आहे? आता भारतीय पार्श्वभूमी नाही, माळशिरस तालुक्यामध्ये आपण बघितलं की अकलूजच्या नगरपालिकेवरून तुमच्या लक्षात येईल की दोन्ही समजा नवीननी काही प्रवेश केला असेल त्यांना उमेदवारी, परंतु अकलूजच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अगदी सामान्य महादेव कावळे असतील, सचिन शिंदे असतील, महेश शिंदे असतील, ह्या सगळ्यांना, अक्षय वायकर असतील, ही जी सगळी जुनी मंडळी गेली अनेक वर्षे काम करते, सगळ्यांना त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी दिली. आणि मग आता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निष्ठावंतांना किंवा जुन्या जाणत्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना संधी मिळणार का? 100% भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी म्हटलं जातं म्हणजे आहे. त्यामुळं जसे अकलूजमध्ये झालं तसं समजा आता 27 जागा आहेत आपल्या जिल्हा परिषद पंचायत समिती, त्या अनुषंगानं बऱ्यापैकी ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्याला संधी दिली जाईल. आणि ते आता काय झालंय, या भारतीय जनता पार्टीमध्ये माळशिरस तालुक्यातील ज्येष्ठ नेते मंडळी, जुने जाणते, बलाढ्य ताकदीवान नेते
प्रवेश करतायत, पण जुने जाणत्यांना या ठिकाणी डावललं जातं आहे का किंवा डावलण्याचा प्रयत्न होतोय का? काय वाटतं तुम्हाला आता? नाही नाही, जुन्याला डावलण्याचा प्रश्न येत नाही, कारण नवीन आल्याचं नव्याचं 9 दिवस काही दिवस असतात. आलेल्याचं स्वागत करावं लागतं, ते प्रत्येकालाच करावं लागतं. म्हणजे आपल्यातच घडतं आहे असं नाही. आता परवाच्या 2-4 दिवसापूर्वी सोलापूरला बघितलं असेल की सोलापूरच्या दोन्ही माजी मंत्र्यांनी, म्हणजे विजयकुमार देशमुख असतील किंवा सुभाष बापू असतील, त्यांनी दिलीप मानेंना विरोध केला, तरी परंतु पार्टी वाढती म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांचा प्रवेश केला. परंतु त्यांना शब्द दिला आहे की आम्ही तिकिटाची त्यांची संधी देणार. तसं तर जे नवीन काही प्रवेश करत असतील त्यांना बरोबर तर घ्यावं लागेल, पार्टी वाढती. आणि जुन्यांना 100% याच्यामध्ये तुम्हाला 50% जुने या निवडणुकीमध्ये दिसतील. बाकीची नवीन काही आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्याला उमेदवारी जरी दिली तरी पण ते जुन्याचा विचार 100% करतील. कारण आदरणीय राम सातपुते हे विद्यार्थी चळवळीपासून त्यामध्ये उतरलेले आहेत. आज काल तुम्ही बघितलं असेल की एवढं कार्यक्रम व्यस्त असताना सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी त्यांना जवळ बोलवून विचारविनिमय केला. ह्याचा अर्थ असा होतो की जसं त्यांची जुन्याची जाण देवेंद्रजींना आहे, तसं रामभाऊ सातपुते यांना सुद्धा तालुक्यातील जुन्या जनतेची जाण आहे. त्यामुळं जुन्यांना 100% संधी मिळेल. कार्यकर्ता हा पार्टीचा बेस असतो, ह्याची जाणीव त्यांना आहे. आता तुमचे जिवलग मित्र के पाटील यांच्या निवासस्थानी परवा धवलदादांनी भेट दिली. त्या ठिकाणी जेवणाचा वगैरे आस्वाद झाला. त्या ठिकाणी राजकीय विषयांवर चर्चा देखील झाली. मग या विषयावर तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही, के पाटीलांच्या घरी आता पहिल्यांदा मला के पाटलांना असं सांगायचं आहे की दादा, तुम्ही आता कुठल्या पार्टीत आहे हे आम्हाला एकदा सांगा. नाही, तुम्ही आता भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, तर मग भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही दादा होता तर अकलूजला खऱ्या अर्थानं तुम्ही यायला पाहिजे होतं. म्हणजे भारतीय जनता, पण आज तुम्ही निकालाच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीच्या एवढी मोठी अकलूजच्या अटीतटीची निवडणूक होती, त्यामुळे तुम्ही दिसला नाही. आणि आता परवाच्या दिवशी तुम्ही तिसरी आघाडी वगैरे काय करण्याचं मी तुमच्या माध्यमातून किंवा चॅनलच्या माध्यमातून बघतोय. आता त्यांच्या घरी धवलसिंह मोहिते पाटील गेले, धवलदादा त्यांच्या घरी गेले, म्हणजे त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं पाठीमाग असं इतिहासात कवाच घडलं नाही की मोहिते पाटील के पाटलांच्या घरी गेले होते किंवा के पाटील मोहिते पाटलांकडे आले होते, असं कवाच घडलं नव्हतं. नाही, घडलं नाही, पण आता घडतंय. ह्याचा अर्थ म्हणजे के पाटील किंवा धवलसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीच्या परवा अजितदादाची भेट घेतल्यापासून तालुक्यात अनेक चर्चेला उधाण आलं आहे. परंतु आता के पाटलांनी म्हणजे मला वाटतं की द्विधा मनस्थितीत न राहता कार्यकर्त्यांना बी द्विधा मनस्थितीत न ठेवता एक ठाम भूमिका घ्यावी. कारण आता तालुक्याच्या एकंदरीत तुम्हाला वाटतंय का जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर के पाटील हे दुगली भूमिका घेत आहेत, असं काय वाटतं का तुम्हाला? भूमिका दुगली घेतात का मला नाही वाटत, पण त्यांची मनस्थिती द्विधा आहे निश्चितपणे जाणवते. कारण गेल्या अनेक वर्षाचे आपल्या माळशिरस तालुक्यातील सगळ्यात कट्टर विरोधक मोहिते पाटलाचे म्हटलं तर के पाटील होते. आज के पाटील आणि धवलसिंह मोहिते पाटील दोघे एकत्र आल्याने त्यांच्या मनामध्ये अशी बाकीची सगळी मंडळी आहेत, सोमनाथ अण्णा असतील, किशोरबाई असतील किंवा बरीच जण त्या ह्याच्यामध्ये असतात. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये तिसरी आघाडी निर्माण करण्याचा काही प्रयत्न चालू आहे का असं मला सुद्धा माझ्या मनामध्ये येतं आहे. परंतु आता ते जोपर्यंत के पाटील आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत, कारण मला वाटतं ते निकालानंतर भूमिका स्पष्ट करतील असं त्यांच्या मनामधलं दिसतंय. परंतु अकलूजच्या निवडणुकीनंतर तालुक्याच्या राजकारणामध्ये एक वेगळं विकासाचं राजकारण चालू होईल. त्यावेळेस के पाटलांनी आत्ताच आपली भूमिका स्पष्ट करायची मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो. ओके, धन्यवाद नेते.